पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर खुनाचं सत्र सुरू असतानाच आता पुण्यात आणखी एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे। ती म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये रात्री 1:30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडलाय। आपण जर पाहिलं तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कळेल की 4 ते 5 जणांचं जे टोळकं होतं त्यांच्याकडनं या ठिकाणी या अनंत रेस्टॉरंट बारमध्ये त्यांनी शिरकाव केला आणि त्या ठिकाणी असलेल्या मॅनेजरला अक्षरशः कोयता दाखवून जी काउंटरमधली कॅश आहे ती देखील लुटली आहे। कॅश साधारण 15 ते 20 हजार जरी असली तरी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास 4 ते 5 जण या ठिकाणी मास्क लावून येतात आणि थेट कोयत्याची दहशत घेऊन या काउंटरवर असलेल्या मॅनेजरला धमकावतात आणि या ठिकाणी असलेली कॅश जी आहे ती पळून नेतात। एका बाजूला आपण जर पाहिलं तर पुण्यातली गुन्हेगारीवर एक आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असताना पुन्हा एकदा रात्री 1:30 वाजताच्या सुमारास पुण्यातल्या नळस्टॉप जवळ असलेल्या याच अनंत रेस्टॉरंट बारमध्ये हा सगळा घडलेला प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक मानावा लागेल। रात्री 1:30 वाजेपर्यंत परवानगी असते सध्या सगळीकडे रेस्टॉरंट आणि बारला आणि याच वेळेला ही घटना घडली आहे। नेमकं पूर्ववैमनस्यातनं ही घटना घडली आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असताना पुणे शहराला लागलेल्या गुन्हेगारीचं ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।